पुण्यातला एक मारुती अचानक हलायला लागला, घाबरायला लागला. कारण काय होतं? 1760 साली झालेलं पानिपतचं युद्ध. पुण्यात असा एक मारुती होता की ज्याचा कौल घेतल्याशिवाय कुठलेही पेशवे युद्धाला जात नसत. पण 1760 साली जेव्हा पानिपतचं युद्ध झालं तेव्हा तिकडे एवढं भयंकर युद्ध होतंय आणि स्वतः मराठे हरतायत, पेशवे हरतायत हे म्हटल्यानंतर पुण्यातला हा मारुती डुलायला लागला, घाबरायला लागला. काही उल्लेख असेही म्हणतात की घामाच्या धारा त्याच्या अंगावरून वाहू लागल्या. ह्या मारुतीचे उल्लेख बरेच ठिकाणी आपल्याला कागदपत्रात आढळतात. 1830 साली त्या देवळाचा जीर्णोद्धार झाला असाही उल्लेख आहे. 1810 साली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी तिथे दक्षिणा ठेवली होती ह्याचेही उल्लेख आढळतात. मग असा हा जो मारुती आहे त्या मारुतीला नाव पडलं डुल्या मारुती. निव्वळ युद्धात डुलायला लागला आणि घाबरायला लागला म्हणून डुल्या मारुती असे उल्लेख साधारण 250 वर्ष जुन्या कागदपत्रांमध्ये सुद्धा मिळतात. पुण्यातला डुल्या मारुती अजूनही अनेक लोकांना माहिती आहे, पण त्याच्या मागची कथा माहीत नव्हती. म्हणून हनुमान जयंतीनिमित्त हा आजचा रील. धन्यवाद.